पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतच लढणार। पुणे मनपामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही। शरद पवारांचा प्रशांत जगतापांना शब्द। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते डोंबिवलीमध्ये विकास कामांचं उद्घाटन। उद्घाटनाच्या कार्यक्रमाला रवींद्र चव्हाणांनाही आमंत्रण। रवींद्र चव्हाण कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। किरकोळ वाद झाले म्हणून महायुती तुटणार नाही, महायुती कायमच राहणार। महायुती तुटेल हा प्रश्न विचारण्यासारखा नाही। विरोधकांच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांचं थेट उत्तर। तपोवनमधील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक। एकाही झाडाला हात लावू देणार नाही, अन्यथा अधिक तीव्र आंदोलन। मनसे नेते अमेय खोपकरांचा इशारा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन। राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी चैत्यभूमीवर महामानवाला केलं अभिवादन। महामानवाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर जनसागर लोटला। दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी नाव द्या, डॉक्टर नरेंद्र जाधव यांची मुख्यमंत्र्यांसमोर मागणी। सलग 5व्या दिवशीही इंडिगो विमान सेवा रद्द होण्याचं सत्र सुरूच। शुक्रवारी 1000हून अधिक उड्डाणं रद्द, तर 10 ते 15 डिसेंबरपर्यंत सेवा पूर्वपदावर येणार, सीईओंनी केलं स्पष्ट। तर उन्हाळ्यापूर्वीच कोल्हापुरात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। शेतीच्या पाण्याला उद्यापासून उपसा बंदी लागू करण्यात आली आहे। तर चिकोत्रा खोऱ्यामध्ये मे महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यात एकूण 9 दिवस उपास बंदी लागू करण्यात आली। शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पाबळ, कान्हूर, मेसाई या गावांमध्ये डिसेंबरमध्येच पाण्याची पातळी खालावली आहे। विहिरी, नाले आणि बंधारे हे कोरडे पडलेत, तर रब्बी हंगामातील कांदा, ज्वारी ही पिकं जळू लागली आहेत। बीड वडवणी रेल्वे मार्गावर इंजिन चाचणी होणार असून त्यानंतर 10 आणि 11 डिसेंबरला CRS तपासणी आणि स्पीड रेल्वे चाचण्या या पूर्ण होतील। अहिल्यानगर बीड रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर आता बीड परळी रेल्वे मार्गाचं काम सुरू झालंय। इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरामध्ये प्रसिद्ध कॅफे अड्डावर निर्भया पथकाने अचानक कारवाई केली आणि मोठा गैरप्रकार उघडकीस आला। निर्भया पथकाने तोतया ग्राहक बनून कॅफेमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर कॅफेमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचं उघड झालंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उबाठा पक्षाकडून सुपारी हनुमान मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली। दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये भाजपच्या वतीने, तर पदमपुरा येथे श्रीराम मंदिरामध्ये शिवसेनेच्या वतीने महाआरती करण्यात आली। आजच्या दिवशी बाबरी मशीद पाडण्यात आल्याने महाआरती करण्यात आली। अभिनेत्री मेघा कौरचा कारवरील स्टंटचा व्हिडिओ समोर आलाय। मुंबईच्या अंधेरीमध्ये स्टंटबाजीचा प्रकार घडला असून पोलिसांकडून कारवाई केली जात आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील उजळाई वाडीमध्ये शेजाऱ्याच्या छतावर गेलेला चेंडू आणण्यासाठी गेलेल्या 13 वर्षीय शाळकरी मुलाला विजेचा धक्का लागलाय। विद्युत वाहिनीच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का लागून या मुलाचा मृत्यू झालाय। नागपूरच्या लॉ कॉलेज परिसरामध्ये शिवशाही बस आणि शाळेच्या बसची धडक झाली। या अपघातामध्ये बसचं नुकसान झालं असून बसमध्ये विद्यार्थी नव्हते, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवर भीषण अपघात झालाय। कार आणि डंपरची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झालाय। पालघर जिल्ह्यातील पाली इथे आदिवासी कुणबी समाजाच्या अस्तित्वासाठी भूमिपुत्रांनी एल्गार संघर्ष सभेचं आयोजन केलं होतं। शेतकऱ्यांना भूमिहीन करणाऱ्या आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या प्रकल्पाला यावेळी विरोध करण्यात आलाय। सोमवारपासून नागपुरामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या या सादर होणार आहेत। अधिवेशनामध्ये एकूण 11 विधेयकं, 6 अध्यादेश तर 5 नवीन विधेयकं पटलावर ठेवण्यात येणार आहेत। फक्त 7 दिवसांचं अधिवेशन असल्यानं पहिल्यांदाच शनिवार, रविवार देखील कामकाज चालू असणार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीला जगतापांनी विरोध केलाय।
त्यामुळे प्रशांत जगताप नाराज असल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी प्रशांत जगतापांना भेटायला बोलवलं। त्यानंतर प्रशांत जगताप नाराज असल्याची देखील चर्चा सुरू होती। तर शरद पवार यांनी त्यामुळेच प्रशांत जगताप यांना भेटीसाठी बोलवलेलं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतंच लोकसभेमध्ये आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा उपकर विधेयक 2025 सादर केलं आणि एक महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणा केली। हा नवीन उपकर केवळ पान मसाला, गुटखा आणि अधिसूचित केलेल्या इतर हानिकारक उत्पादनांवर लावला जाणार आहे। त्यामुळे पीठ किंवा डाळ किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंच्या किमती या वाढणार नाहीत, अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली। आरोग्य शिक्षणासंदर्भात भारत आणि रशियामध्ये करार झाले। राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अकोल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेने पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली। कराड नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सिंग यादव यांनी निकालाआधीच लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी नेमप्लेट तयार करून घेतल्याने चर्चा रंगली आहे। राजेंद्र सिंग यादव यांनी नगराध्यक्षपदावर दावा केला। शिवसेनेच्या वतीने अकोला जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी अभिजित अडसूळ यांच्याकडे सोपवण्यात आली। नवनियुक्त संपर्क प्रमुखांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले। मात्र या बॅनरवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीकिशन बजोरिया यांचा फोटो गायब असल्याने चर्चा सुरू झाली आहे। धाराशिवमध्ये स्ट्रॉंग रूम बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। परिसरामध्ये राज्य राखीव दलाच्या शस्त्रधारी पोलीस खडा पहारा देत आहेत। सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत। संभाव्य गोंधळाची स्थिती पाहता प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत। एरंडोल नगर परिषदेतील ईव्हीएम मशीनची सुरक्षितता राखण्यासाठी मसावद रोडवरील एका महाविद्यालयामध्ये गोडाऊन तयार करण्यात आलाय। मात्र गोडाऊन बाहेरील सीसीटीव्ही बंद असल्याने ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। दरम्यान उमेदवारांनी घटनास्थळी धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे यांच्यासोबत मावळ तालुक्यातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला। मंजूर आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या सर्व कामांना तात्काळ सुरुवात करावी अशा सूचना त्यांनी दिल्या। शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणातील अधिकारी अटकेत असून चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे। समितीला 3 महिन्यांची मुदतवाढ दिली। तर कोल्हापूरमध्येही टीईटी पेपर फुटी प्रकरणी कडक कारवाई करण्यात आल्याची माहिती दादा भुसेंनी दिली आहे। अतिवृष्टी ओल्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीची अजूनही भरीव मदत मिळालेली नाही। यावरून खासदार प्रणिती शिंदेंनी लोकसभेमध्ये सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे। सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असून तात्काळ मदत देण्याची मागणी प्रणिती शिंदेंनी केली। जळगाव लोकसभा क्षेत्रातील अनुसूचित जमाती बहुसंख्य असलेल्या 34 गावांना केंद्र सरकारच्या धरती आबा जनजातीय ग्राम उत्थान अभियानामध्ये तातडीने समाविष्ट करून विकासाचा हक्क द्यावा अशी ठोस मागणी संसदेमध्ये खासदार स्मिता वाघ यांनी केली। या गावांचा समावेश न झाल्यास विषमता आणखी वाढेल व क्षेत्राची प्रगती रोखली जाईल असं खासदार स्मिता वाघ यांनी सांगितलं। तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला मनसेकडूनही विरोध करण्यात येतोय। मनसेच्या चित्रपट सेनेचे अमेय खोपकरांनी तपोवनामधल्या वृक्षतोडीचा विरोध केलाय। तपोवनामध्ये मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय। नाशिकच्या तपोवनमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी अतिरिक्त पथकं ही तपोवनामध्ये दाखल झालेली आहेत। शिवसेनेच्या आंदोलनामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। तपोवनामध्ये साधुग्राम आणि प्रदर्शनी केंद्र उभारण्यासाठी प्रस्तावित वृक्षतोड पुनर्रोपण या विरोधात मनसेने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे। महापालिकेला तपोवनातील झाडे तोडण्यास मनाई करावी अशी मागणी करण्यात आली। तपोवन बचावचा नारा संसदेमध्ये घुमलाय। खासदार राजाभाऊ वाजे यांनी सवाल उपस्थित करत झाडे तोडून नाशिकचा श्वास संपवला जातोय, श्रद्धा, पर्यावरण आणि संस्कृती यावर कुऱ्हाड चालवली जाते अशा शब्दात वृक्षतोडीचा विरोध केलाय। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 69वा महापरिनिर्वाण दिन आहे। त्यामुळे दादरच्या चैत्यभूमीवर महामानवाला वंदन करण्यासाठी
लाखो अनुयायांनी गर्दी केली। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीम सैनिक हे चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत। सुरक्षिततेसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। अमरावतीच्या एरविन चौकातील डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। शेकडो अनुयायांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। अकोल्याच्या बौद्ध महासभेच्या वतीने भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्मचक्र पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर उद्यानामध्ये आंबेडकरांना वंदन करण्यात आलं। यावेळी पुतळ्याला अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाडमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात आला। यावेळी डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनमाडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी पंचवटी एक्सप्रेसवेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती प्रतिकृतीला अभिवादन केलं। शेकडो अनुयायांनी एकत्र येत अभिवादन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर निर्माण होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी दादरमधील विविध मार्ग बंद केले आहेत। त्या अनुषंगाने 5 ते 7 डिसेंबर या कालावधीमधील दादरमधील वीर सावरकर मार्ग, रानडे रोड, एसके बोल रोड, ज्ञानेश्वर मंदिर यासह विविध मार्ग हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। पुणे जिल्ह्यात रिंग रोडचं काम वेगाने सुरू झालंय। रिंग रोड मंजूर झाल्यापासून 18 महिन्यामध्ये 18% काम पूर्ण झालंय। त्यामुळे आता नवा 120 किलोमीटरचा रिंग रोड लवकरच पुणेकरांच्या सेवेत येणार आहे। इंडिगो विमान सेवेवर देशभरात झालेल्या परिणामाचा शुक्रवारी सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला। देशभरातील 1000हून अधिक इंडिगोची उड्डाणं शुक्रवारी रद्द झाली। शनिवारनंतर याचे परिणाम हळूहळू कमी होतील अशी माहिती इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी दिली। 10 ते 15 डिसेंबर दरम्यान ही सेवा पूर्वपदावर येऊ शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला। पुणे विमानतळावरील विमानसेवा आजही काही प्रमाणामध्ये विस्कळीत होण्याची शक्यता आहे। विमानसेवा खोळंबल्यानं काल रात्री देखील अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। काल दिवसभरामध्ये पुण्यातील 42 उड्डाणं ही रद्द झाली आहेत। मेळघाटातील बालमृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर राज्याचे 3 प्रधान सचिवांनी मेळघाटचा दौरा केलाय। रुग्णालय, आरोग्य सेवा केंद्र, अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन प्रत्यक्ष सरकारच्या योजना आदिवासींपर्यंत का पोहोचल्या नाहीत याची पाहणी केली। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये लिपिक पदावर कार्यरत असलेल्या 29 जणांना टायपिंग येत नसल्याची बाब समोर आली आहे। अतिरिक्त आयुक्तांनी या सर्वांना कारणे दाखवा नोटीस बजावली। 8 महिन्यांमध्ये 4 वेळा परीक्षा घेतल्यानंतरही लिपिक उत्तीर्ण न झाल्यानं 7 दिवसांमध्ये लेखी खुलासा देण्याचे आदेश देण्यात आले। शीतल तेजवानीच्या राहत्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी तेजवानीच्या घराची तपासणी करण्यात आली असून घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शीतल तेजवानीने तपासात सहकार्य न केल्याची माहिती पोलिसांनी दिली। शीतल तेजवानीच्या घरी पुणे पोलिसांनी 1 तास तपासणी केली। जमीन गैरव्यवहार प्रकरणातील अनेक कागदपत्र हे पोलिसांच्या हाती लागले असून काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स देखील जप्त केल्याची माहिती आहे। मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये पूर्वी झालेल्या करारानुसार लाडपागे समितीच्या शिफारसी लागू करण्याबाबत संघटनांच्या प्रतिनिधींची समिती आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बैठक पार पडली। सफाई कामगारांना लाडपागे समितीच्या शिफारसी लागू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी यंदा कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या पुरुष नसबंदी पंधरवाड्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला। यंदाच्या पुरुष नसबंदी पंधरवाड्यामध्ये अवघ्या 24 पुरुषांची नसबंदी करण्यात आली। दरम्यान यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पुरुष नसबंदी पंधरवाड्यात 2023 मध्ये 20, 2024 मध्ये 18 पुरुषांची नसबंदी करण्यात आलेली। तर सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये येत्या 15 दिवसांमध्ये यकृत बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार असून रुग्णालयामध्ये शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत। त्यामुळे राज्य सरकारच्या रुग्णालयांमध्ये प्रथमच
यकृता संदर्भातील उपचार मिळण्याची स्वतंत्र सुविधा ही उपलब्ध होणार आहे। उरणसह आसपासच्या भागातील लोकांकडून सातत्याने लोकल फेरा वाढवण्याची मागणी केली जात होती। नवी मुंबईकरांनी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे सातत्याने या संदर्भात मागणी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केंद्र सरकारकडे या मागणी संदर्भात पाठपुरावा केला होता। त्यास यश मिळालं असून रेल्वे मंत्रालयाने ही मागणी मान्य केली। भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात पुन्हा एकदा 0.25% कपात केली असून वर्षभरातील ही चौथी कपात आहे। त्यामुळे गृह आणि वाहन कर्जाचे EMI कमी होणार असून कर्ज आणखी स्वस्त होणार आहे। FD वरील व्याजदर वाढल्याने बँक ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे। RBIने देशभरातील बँकांसाठी बचत खात्यांवरील व्याजदरांशी FD व चालू खात्यासंबंधित नवे नियम जारी केले आहेत। त्यानुसार बँकांना बचत खात्यातील 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर समान दराने व्याज द्यावे लागणार आहे। खात्यातील रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास वेगळे व्याजदर लागू करता येतील। सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामध्ये KYC अभावी 3,500 शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। अद्याप 2,756 शेतकऱ्यांनी KYC केली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी KYC पूर्ण करत फार्मर ID कार्ड काढून घेण्याचे आवाहन तहसीलदारांकडून करण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये एका युवकानं उमा नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे पाण्याचा स्तर हा वाढतोय। त्यामुळे त्याने नवीन शक्कल लढवली आहे। तसेच शेतकऱ्यांना शेतात जाताना वळसा मारून जावं लागत नाही। वारंवार प्रशासनाकडे तक्रार देऊनही काम होत नसल्याने एका तरुणाने हा उपाय शोधला। नागपूर शहरात थंडीचा कडाका वाढलाय। कमाल आणि किमान तापमानामध्ये घट झाल्याने हवेत गारवा वाढलाय। पुढील आठवड्यामध्ये शहरामध्ये थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला। अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती 4 महिने उलटूनही रखडलेलीच आहे। बंधाऱ्यावरील माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली, मात्र काम अद्याप रखडल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागील आठवड्यापासून थंडीचा जोर अधिकच वाढलाय। शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये थंडीचा जोर अधिक आहे। त्यामुळे उबदार कपड्यांच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे। हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये खत उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना मिळत नसल्याचा प्रकार समोर आलाय। दरम्यान कृषी विभागाने वसमत शहरातील कृषी केंद्राची पाहणी केली। त्यावेळी त्या शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला। सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाची चौकशी करा, अन्यथा बेमुदत उपोषण करू असा इशारा स्वाभिमानी स्वराज्य सेनेने दिलाय। जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी आणि भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। पंढरपूर गुहागर रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं। भूसंपादनानंतरही मोबदला न मिळाल्याने उंबरज आणि शिवडे येथील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि अधिकाऱ्यांना घेराव घातला। 18 राज्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गात असलेल्या परीट धोबी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांसाठी परीट धोबी समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। परीट धोबी समाजासाठी महामंडळाची स्थापना करावी या मागणीसाठी 8 डिसेंबर रोजी चंद्रपुरातील परीट धोबी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। जळगावातील मेहरुण स्मशानभूमीमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांनी तीव्र आंदोलन केलंय। महानगरपालिकेकडे पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्याने नागरिकांनी जिवंतपणे चितेवर बसून आंदोलन केलं। जय पवारांच्या विवाह सोहळ्यात अजित पवार आणि रोहित पवारांच्या डान्सचा व्हिडिओ समोर आलाय। खासदार सुप्रिया सुळेंनी जय पवारांच्या विवाह सोहळ्यामध्ये फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर शेअर केलेत। बिग बॉस मराठीचा विजेता सूरज चव्हाणचा नुकताच विवाह सोहळा संपन्न झाला। नवीन घरी आयोजित करण्यात आलेल्या जागरण गोंधळामध्ये नववधूसह सूरज चव्हाणने भन्नाट डान्स केला। तळेगाव दाभाडेमध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी यांच्या वतीने गुरुचरित्र पारायण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। दरम्यान 2200 भाविक पारायणासाठी बसलेले।